जॉईन झाले. ऍक्च्युली माझे डॉक्टर असल्यामुळे याच्यावरती माझ्या एवढा का ट्रस्ट नव्हता न्यूट्रिशनवरती. मेडिसिनवरती विश्वास जास्त होता. पण रोजचं वॉक असू दे किंवा डेली न्यूट्रिशन प्रॉपर घेऊन सुद्धा माझ्या मिस्टरांना शुगरसाठी काही रिझल्ट येत नव्हता. पण योगायोगाने माझे ग्रेट कोच भेटलेत, नम्रता कोतकर आणि सुनील कोतकर आहेत. त्याच्यामुळे सर नियरकर सरांची अशी महागुरूंची माझी भेट झाली आणि त्रास होता. म्हणजे तसा 10वी-12वी पासून मला त्रास होता म्हटलं तरी चालेल. मला स्टडीला बसलं की कंटिन्यू नाकातून पाणी येणं, डोळ्यातून पाणी येणं, हेडेक ह्या गोष्टी खूप व्हायच्या. त्यासाठी मी तेव्हापासून मेडिसिन घेत होते. पण मला कुठेही असा रिझल्ट येत नव्हता. ॲलोपॅथी पण खूप केलं, नेझल स्प्रे यूज केलेले, अँटीहिस्टॅमिनिक यूज केले होते. तरी पण मला रिझल्ट येत नव्हतं. तेवढ्यापुरतं कमी यायचं, पुन्हा आहे तशी सर्दी व्हायची. त्याच्यात होमिओपॅथी पण मी खूप दिवस घेतलं, पंचकर्म केलं होतं. तरी पण मला असं वाटायचं की मी मरेपर्यंत माझी सर्दी काही जाणार नाही. एवढा त्रास व्हायचा एक दिवस मला ओपीडी बंद करून झोपायला लागायचं. असं मला ॲलर्जी ग्रॅन्युलायटिसचा त्रास होता. ह्या ॲलर्जीसाठी मी टॉन्सिलोटोमी सुद्धा करून घेतली 35व्या वर्षी. सर म्हणायचे मला की जे नाक कान घशाचे डॉक्टर असतात ते म्हटले की कदाचित ह्याचा तुला पुन्हा पुन्हा त्रास होतोय. मला फॉलिक्युलर टॉन्सिलायटिस पुन्हा पुन्हा व्हायचं. म्हणजे कसं होतं, टॉन्सिलच्या ठिकाणी पस पॉइंट तयार होतात आणि ते पस काकरल्यानंतर बाहेर पडायचे. आणि एवढा त्रास व्हायचा की मी थंड कुठलंही आईस्क्रीम कधी खाल्लं नाही, फ्रीजमधलं पाणी कधी प्यायची नाही किंवा बाहेरचं काही खाणं खायचं नाही. म्हणजे काहीच मला व्हायचं नाही. मी खाताना नेहमी घाबरायची की खाल्लं उद्या मला काही त्रास होईल, मग मला त्रास होईल म्हणून मी ते शक्यतो अव्हॉइडच करायची. पण त्याच्यासाठी मी टॉन्सिलोटोमी करून घेतली. मला वाटलं की हे केल्यानंतर तरी मला ॲलर्जीचा त्रास कमी होईल. पण काही मला त्रास वगैरे कमी होत नव्हता. नंतर घरातल्या कामाचा वर्कलोड झाला की माझे रात्री पाय फार दुखायचे, विकनेस यायचा. अगदी डेली मी ड्रायफ्रुटचा शेक पण माझ्या घरच्या घरी बनवायचे. मिस्टर म्हणायचे, "तुम्ही पैलवान आहे, तुम्ही मी ते थंडाई करून पितो, त्यात थंडाई थोडी घेत जा. तू नॉनव्हेज वगैरे खात नाहीस, त्याच्यामुळे तुला कॅल्शियम कमी पडत असेल म्हणून ते होत असेल." मग फ्रुट्स घ्यायचं, ड्रायफ्रुट्स घ्यायचे, सगळं करायचे. तरी पण असं वाटायचं की न्यूट्रिशन कुठेतरी मला कमी पडतंय काय, अजून माझ्या बॉडीमध्ये कमी पडते म्हणून मला हा त्रास सगळा होतोय. पण न्यूट्रिशन जसं पोटात गेलं तसं मला ॲलर्जीचा त्रास पूर्ण कमी झालाच. पण माझा फिटनेस एवढा छान झाला की माझ्या पोटाच्या जेवढ्या तक्रारी होत्या त्या पण कमी झाल्या. माझे पाय दुखायचे रात्री झोपल्यानंतर नेहमी माझ्या मिस्टरांना पायावरती पाय टाकल्याशिवाय मला झोपच यायची नाही. एवढं माझे पाय रात्री दुखायचे. काफ मसलमधनं असे क्रॅम्प्स यायचे. कॅप्सूल इव्हॅन म्हणून जी आहे ती वर्षभर मी घेतलेली आहे. इव्हॅन 600 व्हिटॅमिन ईची टॅबलेट, व्हिटॅमिन सी घ्यायची, सगळं घ्यायची मी. मला वाटायचं की जेवणातून काही ते कमी पडते म्हणून मला हे त्रास होत असेल. पण या सगळ्या गोष्टी करून सुद्धा मला वाटायचं की नाही अजून पण काहीतरी चुकतंय, काहीतरी चुकतंय. पण मला याचा कुठंच मार्ग सापडत नव्हता की मला काय चुकतंय. पण हे न्यूट्रिशन जसं माझं पोटात गेलं तर 100% सगळ्या तक्रारी माझ्या पूर्ण कमी. मला आता कुठलाही त्रास नाहीये. किती म्हटलं तर मी 24 तास काम करू शकते. एनर्जी लेव्हल वाढलीये, कॉन्सन्ट्रेशन वाढलंय. कामामधला जो कंटाळा यायचा रात्रीचा ओपीडी संपल्यानंतर काही करू वाटायचं नाही. असं काहीच आता वाटत नाही. किती काम केलं काही वाटत नाही. रात्रीची झोप अगदी 4 तास म्हणते 4 तास झोपून मी फ्रेश मूडनं उठू शकते आणि सकाळी पुन्हा 4ला पहाटे उठून मी काम करू शकते. रात्री डिलिव्हरी आली, काही आलं तरी मला विकनेस नावाचा प्रकार आता नाहीये. आता सध्याच मला थोडासा त्रास म्हणजे शोल्डरचा व्हायला लागलाय. पण डॉक्टरांनी सांगितलंय की थोडंसं वर्कआउट करण्यापेक्षा तुम्ही करू नका वर्कआउट. त्रास वाढेल तुमचा. पण मी वर्कआउट माझं काही थांबवलेलं नाहीये. माझं आता 46 रनिंग आहे. मग ह्या एजनुसार थोडी डिफॉर्मिटी होऊ शकते असं ऑर्थोपेडिकचं म्हणणं आहे. पण मी त्या सरांना सांगणार आहे की सर थोड्या दिवसांनी माझं बघा आता पुन्हा एक्स-रे करणार आहे आणि बघा माझ्या शोल्डरचा त्रास किती कमी झालाय. एवढं मला आता या न्यूट्रिशनवरती ट्रस्ट बसलाय. दुसरी गोष्ट माझ्या घरातील जावेला, माझी छोटी जावेला संधिवाताचा खूप त्रास होता. खूप त्रास होता म्हणजे की तिला सेकंड डिलिव्हरी, तिला अगोदर कुठलाही त्रास नव्हता. पण सेकंड डिलिव्हरी जशी झाली तसं आर्या टेस्ट तिची पॉझिटिव्ह आली आणि ती रुमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये गेली. पण तिचा त्रास एवढा विकोपाला गेला होता की तिचं आम्हाला वाईट वाटायचं की तिच्या छोट्या-छोट्या लहान मुली आहेत आणि तिच्यासाठी आम्ही खूप ट्रीटमेंट घेतलेली. पहिला सुरुवात म्हणजे मी ॲलोपॅथीपासून केली. ॲलोपॅथिक 1.5-2 वर्ष घेतलं, त्याला रिझल्ट आला नाही म्हणून चांगले टॉप मोस्ट डॉक्टर आहेत रुमॅटॉलॉजिस्ट, त्यांना दाखवलं होतं. तिला पण त्याचा कमी आला नाही म्हणून शेवटी पंचकर्म केलं. पंचकर्म तिला अगदी 15 दिवसातून आम्ही तिकडे घेऊन जायचं. नंतर महिन्यांनी 2-2 महिन्यांनी असा एपिसोड लांबवला. 1.5-2 वर्ष तिला पंचकर्म करत होतो आम्ही 15-15 दिवसांनी. तिच्यामुळे तिचं वेट लॉस पण खूप झालं. पण मला असं वाटलं की सगळ्यात शेवटी ॲलोपॅथी आयुर्वेद जे खूप चांगलं आहे. उशीर होईल पण रिझल्ट येईल. पण तिथे पण आम्हाला रिझल्ट आला नाही. मग शेवटी होमिओपॅथी घेतलं. म्हणजे असं कुठलीही ट्रीटमेंट केली नाही असं नाही केली. सगळी ट्रीटमेंट केली. पण तिला काही रिझल्ट येत नव्हता. शेवटी एवढा त्रास विकोपाला गेला होता की तिला त्रास काही केलं कमीच येत नव्हता. म्हणजे ती जगणारच अशा कंडिशनला आणि तिला एवढा मॅडमांनी तिकडून
कॉलवरती तिला प्रमोट करायच्या, की मॅडम, राणी मॅडम तुम्ही उठा, तुम्ही हातापायाची हालचाल करा. असं करून तिला मोटिव्हेशन देऊन पॉझिटिव्ह माइंड तिचा माइंडसेट केला. आणि त्यानंतर ती 3च आठवड्यामध्ये तिला थोडं मूव्हमेंट व्हायला लागल्या आणि आज ती या न्यूट्रिशनमुळे 100% बरी आहे. त्यामुळे ज्यावेळेला ह्या आर्थरायटिस सारखं, कारण संधिवात असा रोग आहे, जो डिसीज झाला की त्यात सांधे हळूहळू जखडले जातात आणि पेशंट हळूहळू क्रिटिकल कंडिशनमध्ये जाते, पण ती कव्हर होत नाही. अशी माझ्या डोळ्यासमोर कितीतरी उदाहरणं आहेत. कारण गेली 16 वर्ष मी प्रॅक्टिस करते. मला माहिती आहे संधिवात झाल्यानंतर पेशंटची काय कंडिशन होते. स्टेरॉइड घेऊन पेशंटची ऑस्टिओपोरोसिस होतो, हाडं ठिसूळ होतात, चिडचिड होते, पचनाच्या तक्रारी होतात, ऍसिडिटी होते. म्हणजे जे मेडिसिन दिले जातात त्यांना रिलीफ मिळतो, पण तेवढ्यापुरता मिळतो, पण पेशंट आतून 100% कव्हर होत नाही. पण या न्यूट्रिशनमुळे तिला एवढा सुंदर रिझल्ट आला की तिचं 7 किलो वेट गेन झालं आणि आता तुला कुठलाही त्रास नाही. ती 100% बरी आहे. तसंच मी आता माझे घरातले 4-5 रिझल्ट आल्यानंतर माझ्या बाबांना पण शुगर अचानक डिटेक्ट झाली. ते प्री डायबेटिक दिसायले म्हणून त्यांना पण सुरू केलं न्यूट्रिशन. त्यांचा पण शुगरचा त्रास होता. त्यांना म्हणजे टॅब्लेट्स कुठले सुरू आहेत, एकदम फिटनेसमध्ये आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे मी हॉस्पिटलमध्ये त्यानंतर मी न्यूट्रिशन द्यायला सुरू केली हळू-हळू. एवढा सुंदर म्हटलं रिझल्ट आहे. एक ट्रस्टेड ब्रँड मला वाटला, की बाबा न्यूट्रिशन म्हणजे मेडिसिन शिवाय न्यूट्रिशनने एवढं पेशंट कव्हर होऊ शकतं. तर पीसीओडी सारखे जे चॅलेंजेस असतात किंवा लहान मुलांच्यामध्ये वेट गेन होत नाही. मुलं चिडचिड करतात. हल्ली बाहेरचं मुलांचं खाणं फार वाढलेलं आहे किंवा मोबाईलमुळं किंवा फास्ट फूडमुळं मुलं जे ॲरोगंट होतात, त्याच्यासाठी मी डायनो सुरू केला. मुलांना द्यायला सुरुवात केली हॉस्पिटलमध्ये. त्यानंतर मी पीसीओडीमध्ये पण द्यायला सुरुवात केल्यानंतर त्याच्यामध्ये पण खूप सुंदर रिझल्ट आले. इन्फर्टिलिटीसाठी तर एवढे सुंदर रिझल्ट आलेले आहेत. विश्वास पण आपण ठेवू शकत नाही. अगदी 3-3, 4-4 काउंट स्पर्म काउंट ज्यांना असतो त्यांना मी 100% ॲडवाईस करतो, की तुम्हाला आयव्हीआय किंवा सिमेंट डोनर घ्यावा लागेल किंवा आयव्हीएफ करावं लागेल. अशा पेशंटमध्ये सुद्धा खूप सुंदर असे रिझल्ट आलेले आहेत. स्पर्म क्वालिटी वाढते. क्वांटिटी जरी नाही वाढली, पण जे कमी स्पर्म असतात, त्यांचा जो स्पर्मची जी क्वालिटी असते ती वाढली जाते. त्याच्यामुळे प्रेग्नन्सी 100% राहते. त्यामुळे हे न्यूट्रिशन तसा हा रिझल्ट पेशंट वाईज वेगवेगळा येतो. म्हणजे एका पेशंटला म्हणजे सगळ्या पेशंटला येतो असं नाहीये. पण जर ट्रस्ट ठेवलं आणि बाय हार्ट जरी न्यूट्रिशन घेतलं तर 100% रिझल्ट येतो. पीसीओडीमध्ये सुद्धा खूप सुंदर रिझल्ट आहे. म्हणजे असं कुठलंही मला तर वाटतं डिसऑर्डर नाहीये, की ज्याच्यामध्ये याचा रिझल्ट येत नाही. प्रत्येक डिसऑर्डरला याचा रिझल्ट येतो. कारण या न्यूट्रिशनमुळे दुसरं काही होत नाही, तर बॉडीची नीड कंप्लीट होते आणि त्याच्यामुळे रिझल्ट येतात. त्यामुळे आता जे आपलं जे खानपान आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, आपलं जे आता लाईफस्टाईल आहे, हे सगळे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आहेत. आणि जर आपण लाईफस्टाईल चेंज केली, सकाळी थोडं मेडिटेशन केलं, कारण जसं शरीराला खुराक चांगला हवा असतो, तसा मनाला सुद्धा चांगला खुराक हवा असतो. त्यासाठी सकाळचं मेडिटेशन, अफर्मेशन, त्यानंतरचं वर्कआउट आणि त्यानंतरच आपल्या बॉडीमध्ये जो शेक जातो, त्यानं काय होतं दिवसभरामध्ये बॉडीला जे न्यूट्रिशन लागतं, प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स किंवा कार्ब तर दुपारी आपण घेतोच, पण थोडं प्रमाणामध्ये कार्ब, प्रोटीन, मिनरल्स, व्हिटॅमिन ह्या सगळ्या गोष्टी या मॉर्निंगच्या शेकमधून मिळतात. त्यामुळे दिवसभराची बॉडीची नीड कंप्लीट होते आणि त्याच्यामुळे सगळ्या डिसऑर्डर्स निघून जातात. त्यामुळे 100% ज्या डिसऑर्डर्स आहेत त्या कव्हर केल्या जातात. म्हणून प्रत्येकाने न्यूट्रिशन घ्यावं असं मी सगळ्यांना रिक्वेस्ट करते. खूप छान आहे. थँक यू नम्रता.